नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात एक महत्त्वाची अशी अपडेट आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट अपेक्षेपेक्षा खूप उशिरा लागला. म्हणजे 27 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025चा रिझल्ट लागला आणि मुख्य परीक्षेची नियोजित तारीख 29 मार्च 2026 आहे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या जवळ तयारी करण्यासाठी जेमतेम 30 दिवस मिळतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी संघटनांनी या संदर्भात हे वेळापत्रकाबद्दल पुनर्विचार व्हावा याबद्दल मागणी केलेली होती. राजकीय नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप केलेला होता. विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की साधारणपणे पूर्व परीक्षेच्या निकालानंतर या परीक्षा तयारीसाठी किमान 90 दिवसांचा कालावधी मिळावा. या संदर्भात ही महत्त्वाची अशी अपडेट आहे. यामध्ये आत्ताच्या लोकसत्तामध्ये ही अपडेट आलेली आहे की एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तारीख बदलणार का असं प्रश्नचिन्ह आहे. यावर 3 दिवसांनी उच्चस्तरीय बैठक होणार आहे आणि याच्यावर आत्ता जो दिलेला 30 दिवसांचा कालावधी आहे हा विद्यार्थ्यांसाठी अपुरा आहे आणि त्यामुळे ही परीक्षा साधारणपणे 90 दिवसानंतर घ्यावी अशी जी विद्यार्थ्यांकडून येत असणारी जी मागणी आहे त्या संदर्भात या उच्चस्तरीय बैठकीमध्ये विचार केला जाणार आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचं जर वेळापत्रक आपण विचारात घेतलं तर राज्यसेवा मुख्य परीक्षा ही 29 मार्च 2026ला सुरू होत आहे. याच्या अगोदर राज्यसेवा मुख्य परीक्षा जी आहे ही साधारणपणे 3 दिवसामध्ये पूर्ण होत असे. म्हणजे पहिल्या दिवशी लँग्वेजचे पेपर असतील, त्याच्यानंतर पुढचे GS चे जे पेपर आहेत ते पेपर सलग होत होते. आणि यावेळेला मात्र जर आपण पाहिलं तर ही परीक्षा जी आहे ही टप्प्याटप्प्यामध्ये आयोजनीचं करण्यात आलेलं आहे. म्हणजे 29 मार्च 2026ला सकाळ सत्रामध्ये भाषा पेपर 1 की जे 2 क्वालिफाईंग पेपर असतील, भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 हे जे आहेत हे 29 मार्च 2026ला होत आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो पेपर आहे हा 5 एप्रिल 2026ला आहे. म्हणजे तिथे जवळपास आपण पाहिलं तर एक 6-7 दिवसांचा कालावधी आहे. त्याच्यानंतर अगदी 13 दिवसानंतर आपण पाहू शकतो की सामान्य अध्ययन चा जो पहिला पेपर आहे म्हणजे पेपर 4, जो पेपर 4 जो आहे सामान्य अध्ययनचा आणि सामान्य अध्ययन 2 चा पेपर 5 यामध्ये हे जे पेपर आहेत हे 18 एप्रिल 2026ला होत आहेत. त्याच्यानंतर सामान्य अध्ययन 3 आणि पेपर म्हणजेच पेपर 6, सामान्य अध्ययन 4 म्हणजेच पेपर 7 हे जे पेपर आहेत हे त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 19 एप्रिलला आणि त्याच्यानंतर पुढील आठवड्यामध्ये 26 एप्रिल 2026ला जो ऑप्शनलचे 2 पेपर आहेत, वैकल्पिक विषय पेपर 8, वैकल्पिक विषय पेपर 9 असं जे वेळापत्रक आहे हे वेळापत्रक आयोगाने या अगोदर प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जे विद्यार्थी पूर्व परीक्षा क्वालिफाय झालेले आहेत त्यांना 14 मार्च 2026 पर्यंत मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करावयाचे आहेत अशी सध्याची वस्तुस्थिती आहे. यामध्ये एक महत्त्वाचा बदल आपल्या लक्षात येतोय की जी परीक्षा सलग 4 दिवस होत होती ती परीक्षा आयोगाने या ठिकाणी विद्यार्थ्यांना आयोगाच्या नियोजनामुळे असेल, त्याचबरोबर यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी अभ्यासास कालावधी मिळणार आहे. अशा पद्धतीने हे टाइम टेबल आयोगाने प्रसिद्ध केलेलं आहे. आता यामध्ये जर महत्त्वाचे मुद्दे आपण विचारात घेतले तर लोकसत्ताच्या बातमीचा आत्ता संदर्भ घेतला तर यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा 2025च्या वेळापत्रकाबाबत मंत्रालयात महत्त्वाची चर्चा झाली. विद्यार्थी संघटना आणि राजकीय नेत्यांच्या वाढत्या दबावामुळे सरकारने या प्रश्नात हस्तक्षेप केला आहे आणि याचं सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन झालं पाहिजे आणि ही संपूर्ण परीक्षा पद्धती पारदर्शकरित्या पार पडली पाहिजे. याच्यामध्ये आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की पूर्व परीक्षेनंतर केवळ 30 दिवसांचा अवधी, कारण याचं पूर्व परीक्षेचं हा जो कट ऑफ आहे तो सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी लागलेला आहे. काही तज्ज्ञांच्या मते तो जास्त लागणार होता पण तुलनेने तो कमी लागलेला आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी द्विधा मनस्थितीत होते की आपण प्री क्वालिफाय होणार की नाही. त्यामुळे या परीक्षेची तयारी ज्या विद्यार्थ्यांनी अगदी पहिल्यापासून केलेली नव्हती अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा जे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की काठावर होते की पूर्व परीक्षा क्लिअर होणार की नाही या संभ्रमावस्थेत होते, अशा विद्यार्थ्यांसाठी खरं तर हा 30 दिवसांचा कालावधी अत्यंत कमी आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की किमान 90 दिवसांचा कालावधी या तयारीसाठी मिळायला पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हा जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे हा याच वर्षी आयोगाने बदललेला आहे.
UPSCच्या धर्तीवर ही जी परीक्षा आहे ही पूर्ण वर्णनात्मक होणार आहे आणि ही परीक्षा पद्धती तसं म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी अतिशय नवीन आहे. कारण यामधले बहुतांश विद्यार्थी हे MPSC राज्यसेवा जुन्या पद्धतीचा किंवा कंबाईन परीक्षेचा ची तयारी करत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना जी MCQ परीक्षा पद्धती आहे हिचा सराव खूप चांगल्या पद्धतीने होता. परंतु वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा जो सराव आहे तो तेवढा नसल्यामुळे ह्या 30 दिवसामध्ये तो सराव होणं हे थोडंसं अशक्यप्राय वाटत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची इच्छा अशी आहे की ही परीक्षा थोडीशी लांबणीवर जावी आणि त्याच्या अनुषंगाने आणि दुसरे महत्त्वाचे ह्याच्यामध्ये गोंधळ सुद्धा झालेले आहेत. सुरुवातीला अगदी 179 जागांची ही जाहिरात होती. त्याच्यामध्ये परत कृषी सेवेच्या वगैरे वनसेवेच्या वगैरे जागा वाढवण्यात आल्या, पुन्हा त्या कमी करण्यात आल्या. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी या पूर्वपरीक्षेच्या निकालाबाबत अतिशय संभ्रमावस्थेत होते. निकाल सुद्धा खूप उशिरा लागलेला होता आणि या सर्व गोंधळाचा विचार करून सर्व विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की या ठिकाणी ही परीक्षा जी आहे ही थोडीशी पुढे जावी. मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे संकेत मिळाले आहेत. परीक्षेच्या शून्य त्रुटी नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जागांच्या विसंगतीबाबत दखल घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत आणि त्यामुळे ही जी परीक्षा आहे वाढलेली पदसंख्या आणि सध्याची जर विचारात घेतली तर सुरुवातीला केवळ 385 पदं जाहिरातीत होती. त्यानंतर विविध विभागांच्या मागणीनुसार ती 601 करण्यात आली. मात्र अलीकडील काही परिपत्रकामध्ये ही संख्या पुन्हा कमी झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि परीक्षा आधी अंतिम जागांची स्पष्ट यादी जाहीर करण्याची विद्यार्थ्यांच्याकडून मागणी होत आहे. तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. त्यामुळे खरं तर विद्यार्थी या सर्वच गोष्टीत संभ्रमात आहेत की आपण नेमकं काय करावं. तर विद्यार्थ्यांनी MPSCच्या वेबसाईटवरच्या अधिकृत घोषणा होत असतील किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. परीक्षा 29 मार्च 2026ला सुरू होणार आहे असं गृहीत धरूनच आपल्या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. जर परीक्षा पुढे गेली तर साहजिकच तुम्हाला अधिक सरावाला वेळ मिळणार आहे, त्याचा फायदा होणारच आहे. परंतु परीक्षा आहे त्या वेळेतच झाली तर मात्र आपण कुठेही कमी पडू नये या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपण हेच टार्गेट ठेवायचं की आपली मुख्य परीक्षा जी आहे ही 29 मार्च 2026ला सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी तयारी करणं खरं तर गरजेचं आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार हॉल तिकीट जे आहे ते मार्चच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे. 14 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करावयाचे आहेत मुख्य परीक्षेसाठी. तीही बाब सर्वांच्या लक्षात असू द्या आणि आपल्या मागण्या ज्या आहेत ह्या लोकशाही मार्गाने शासन आणि आयोगामार्फत आपण पोहोचवल्या पाहिजेत. तर जे विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा असा व्हिडिओ होता. राज्यसेवा मुख्य परीक्षेची जी नियोजित तारीख आहे ही 29 मार्च 2026 आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सरकार या वेळापत्रकामध्ये बदल करण्यासंदर्भात सकारात्मक आहे आणि 3 दिवसानंतर होणारी जी उच्चस्तरीय बैठक आहे त्या बैठकीमध्ये या वेळापत्रकात कदाचित बदल होऊ शकतो. परंतु मी असं प्रामाणिकपणे म्हणेल की विद्यार्थी मित्रांनी आत्ता आपलं जे फोकस आहे हे 29 मार्च 2026 या तारखेवर ठेवावं आणि आपल्या अभ्यासाचं नियोजन करावं. राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ओमकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.